तुम्ही रोज 2 ते 3 तास अभ्यासाला बसता, पुस्तक उघडता, पेन हातात घेता, पण दुसऱ्या दिवशी विचारलं काल काय शिकलास तर उत्तर आठवत नाही. मग खरंच अभ्यास झाला होता का, की फक्त अभ्यासाचा आभास निर्माण झाला होता? आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 सवयी ज्या विद्यार्थ्यांना वाटतात की ते अभ्यास करत आहेत, पण प्रत्यक्ष त्यांची प्रगती होत नाही. नंबर 1, पुस्तक उघडणं म्हणजे अभ्यास नाही. अनेक विद्यार्थी पुस्तक उघडतात, पानं पलटतात, पण मन दुसरीकडेच असतं. पण विचार मोबाईल, मित्र किंवा इतर गोष्टीमध्ये. उपाय: 20 मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि नंतर स्वतःला विचारा, मी आताच काय शिकलो. नंबर 2, हायलाईट करणं म्हणजे समजणं नाही. रंगीत पेनने संपूर्ण पुस्तक हायलाईट केलं, पण अर्थ समजून घेतला नाही. हायलाईट केलेल्या ओळी परीक्षेत उत्तर लिहून देत नाहीत. प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा स्वतःच्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, नोट्स लिहिणं म्हणजे शिकणं नाही. सुंदर नोट्स तयार झाल्या, पण त्या पुन्हा वाचल्याच नाहीत. नोट्सचा उद्देश सजवणं नाही, तर पुनरावृत्ती करणं आहे. नोट्स लिहिल्यानंतर त्यावरून स्वतःची छोटी टेस्ट घ्या. नंबर 4, जास्त वेळ बसणं म्हणजे जास्त अभ्यास नाही. 3 ते 4 तास अभ्यासाला बसलात, पण मध्येच मोबाईल, गप्पा, वारंवार ब्रेक, तर खरा अभ्यास किती झाला? कदाचित फक्त 45 मिनिटं. 25 मिनिटं पूर्ण एकाग्रतेनं अभ्यास, 5 मिनिटं विश्रांती, ही सवय लावा. नंबर 5, फक्त वाचन म्हणजे तयारी पूर्ण नाही. धडा 3 वेळा वाचला, पण एकही प्रश्न सोडवला नाही, परीक्षेत वाचलेलं नाही, तर लिहिलेलं गुण मिळवून देतात. प्रत्येक धड्यानंतर किमान 5 प्रश्न स्वतः सोडवा. विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचा आभास निर्माण करणं सोपं आहे, पण खरा अभ्यास तोच असतो जो तुमच्या विचारामध्ये, उत्तरामध्ये आणि आत्मविश्वासात दिसतो. आजपासून वेळ मोजू नका, शिकलेलं मोजा. लक्षात ठेवा, खरा अभ्यास गुण वाढवतो आणि खोटा अभ्यास फक्त वेळ कमी करतो. तुमच्या मते अभ्यासाचा सर्वात मोठा अडथळा खालील मुद्द्यापैकी कोणता आहे? कमेंटमध्ये 1 ते 5 लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी पालकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच अभ्यास टिप्स, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि परीक्षा तयारीसाठी सक्सेस फाउंडेशन अकॅडमीला फॉलो करा, सबस्क्राईब करा.